नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 मार्च 2026. आता ही खोबरं वाळत टाकले ना बाहेर. ठीक आहे, खोबरं बाहेर वाळत टाकले कारण की संध्याकाळी आता पोळ्या करायच्या आहेत ना. आणि मग ही खोबरं खिसून जरा आमटीत टाकायला लागते ना. म्हणजे आपण पुरणपोळी आणि आमटी करतो माहिती आहे का, ते आमटी करायची आहे संध्याकाळी डाळीची. त्यात थोडंसं खोबरं टाकले की आमटीला चव येते ना. त्यामुळं आता जरा खोबरं वाळत ठेवले बाहेर. आईने ठेवले इथं, आता मी ठेवतो वर. कारण की काय ना काहीतरी कुत्रं बित्रं येते ना इथं, त्यामुळं आईनं चुकून ठेवलं असेल. तर मला इथं बॅरेलवर ठेवतो. ही फांदी बघा की बघा, एखादं गेलं की अशी डोक्याला फांदी लागते. एवढं झाड आहे, एवढं मोठं झालं हे झाड आहे. असे असं कडनं जायला लागते. लय मोठं झाले झाड. इथं ठेवतो म्हणजे इथं काय बॅरेलवर असली काय हालत नाही, काय नाही, कुत्रं बित्रं येत नाही, काय नाही. सेफमध्ये राहते ना इथं बॅरेलवर ठेवलं की. मी काल झेंडूचं झाड तोडून टाकलं, तुम्हाला दाखवतो बघा. इथं होतं का नाही ते झेंडूचं झाड तोडून टाकलं. ह्या जागी झेंडूचं झाड होतं. या हे काय मुळ्या बिळ्या अजून येते ह्याच्या इथं. हे काय मुळ्या अजून येते इथं पडलेलं बारीक बारीक. ही कारण की झाडं तुटलेलं होतं ना, त्याला फुलं पण मोठी येत नव्हती, बारीक बारीक फुलं येते. तुम्हाला दाखवतो. हो, इथं सगळी काटा येते. मला चप्पल घालून यायला पाहिजे. तुम्हाला दाखवतो झाड, कारण की पाय पण लय भाजायला लागले. ते चप्पलच घातली नाही मी. हे काय चप्पलच घातली नाही. हाय तसंच चालू आहे. चप्पल घालतो पहिला. हो, चप्पल हीच वापरते ना. नवीन कुठं तर जाताना घालतो ही चप्पल मी, नाहीतर घरात असली की हीच वापरते फाटलेली. आता घातली चप्पल. तुम्हाला दाखवतो. तू झेंडूचं झाड तिकडे फेकलं या. आता वाळलं असेल. बाई फेकलं झेंडूचं झाड. इथं काढून टाकले. हे काल टाकले काढून. हे पाकच वाळलं. आया 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 आया. हे बा काल टाकलं ना, आज वाळलं कडकडीत. बघा काड वाळले. बघा कसं कडकडीत वाळले. मी झाड तोडून टाकले काल हिरवं गार होतं हे झाड, आणि आज वाळलं. म्हणजे ह्याच्यावरून वळखायचं किती ऊन आहे ते कडक. यावर्षी लई खतराड ऊन आहे. ठीक आहे, फुलं बिलं सगळी वाळली. काल हिरवं गार होतं, काड वाजते. म्हणजे फुलं होती बारीक. ठीक आहे, ठीक आहे, सगळी तोडले झाडे. म्हणजे फुलं होती, ठीक आहे, फुलं होती पण बारीक बारीक, काय फुलांची वाढच होत नव्हती म्हणून तोडून टाकले. आणि आईलाही ओरडत होती काल, म्हणजे कशाला झाड तोडलं काय. म्हणजे आई काल एवढी ओरडत होती काय सांगू. लय ओरडत होती, कशाला तोडलं, फुलं लागते का नाही, देवाला लागली असते का नाही अजून. मी म्हणलं बारीक फुलं आहेत, त्याला वाढ होईना झाले. म्हणलं दुसरं लागा म्हणलं झाड. 1-2 तास ओरडली परत शांत बसली. आता ह्या जागी मला काय लावा पाहिजे माहिती आहे का. आता वांग्याची झाडं लावली ती, ठीक आहे. तर ही 3 वांग्याची झाडं लावली ती. ही एक लावले, हित्ते एक लावले व, आणि हित्ते एक लावले, तिकडे एक लावले. अशी वांग्याची झाडं लावली ती. तिकडं पण 2-3 लावली ती. त्या साईडला एक लावले, तिकडे एक लावले, आणि काय ह्याच्या आत एक लावली ती. ठीक आहे, आत एक लावली ती, 2 लावली ती तर कडला. कारण की जागाच नाही ना लावायला, सगळी जागा फुल्ल झाल्या झाडांची. इथं लावलं असतं पण इथं झेंडूचं झाड होतं ना. आता झेंडूचं झाड काढलं, इथं आता मोकळं झालं बा. आता इथं मला नवीन झेंडूची झाडं आणणार आहे आता 2-3. बघा वेळ भेटते ना मला तेव्हा आणणार आहे झेंडूची झाडं.
तेव्हा जागा करून लावतो 2-3 म्हणजे कशी आम्हाला फुलं लागतात ना. इथं का होतं हवं इथे वांगेच झाड होतं हवं हे वांगेच झाड होतं हे वाळलं पाक आहे का ठीक आहे. हे वरचं सगळं पाकच वाळलं फक्त मुळ्या राहिली खाली. म्हणजे पप्पा काय म्हणते जेवढी आहे तेवढी लाव 10-15 जे झाडं जगतील ते जगतील जे जिवंत राहतील ते राहतील असं म्हणले ना. पप्पा मला जेवढी आहे तेवढी लाव बघूया कुठले त्यात कुठली नाही बघू म्हणले. आता ही नाही वाळलेलं ही आहे बघा व्यवस्थित ही व्यवस्थित आहे. मी तिकडची तुम्हाला आत्ता दाखवलेली तिकडची 4 रोपं तेवढी सगळी व्यवस्थित आहेत. बाकीची गेली बाकीची लय लावलेली इथं 2 लावलेली इथं 2 लावलेली इथली पण गेली तिथलं एक गेलं इथं एक लावलेलं इथं एक लावलेलं इथलं पण गेलं वाटतं. म्हणजे काय झाड अशी वाळून जातात ना लावले की काय राहते ते असं आहे काम.